खबर महाराष्ट्र के नंदुरबार जिले से है, जहां सिविल अस्पताल में पाए गए जीपीवी वायरस के कारण शहर में डर का माहौल बन गया है। 2 महीने से बीमार चल रहे मरीज का डॉक्टरों ने अथक प्रयासों से सफल इलाज किया। अंततः मरीज पूरी तरह से स्वस्थ हो गया है, जिससे पूरे शहर में खुशी की लहर दौड़ गई है। इस दौरान कई नागरिकों में भय और असमंजस्य की स्थिति बनी हुई है। स्वास्थ्य विभाग ने सतर्कता बरतने की अपील की है। हालांकि अब मरीज के सफल इलाज के चलते लोगों ने राहत की सांस ली है। संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट। सोनिया वसावे ही 11 वर्षाची मुलगी आहे। साधारणतः 2 महिन्यापूर्वी 25 जानेवारीला ती आपल्याकडे ॲडमिट झाली आणि ज्या दिवशी ॲडमिट झाली त्या दिवशी तिचं क्लिनिकल निदान आपलं GBS या स्वरूपाचं आपण बनवलेलं होतं। ज्या दिवशी आली त्या दिवशी तिला श्वास घ्यायलाही त्रास होता, हातपाय तिचे उचलत नव्हते। अगदी आमच्या भाषेत म्हटलं तर पॉवर झिरो असं आपण म्हणतो, झिरो पॉवरने ती आपल्याकडे आली होती। आणि त्याच वेळी तुम्ही बघितलं असेल की तेव्हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी GBS एपिडेमिकही सुरू होता। त्याच वेळी आपल्याकडे ही पेशंट आलेली होती। ज्या दिवशी आली त्याच दिवशी तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं, कारण तिला श्वास घ्यायला खूपच त्रास होता। या आजारात सगळे स्नायू वीक पडतात, नसा ज्या असतात त्या कमजोर होतात। आनंदाची गोष्ट अशी असते की हा बरा होणारा आजार असतो, पण त्याला वेळ लागतो। साधारणतः 1.5 ते 2 महिने तर कमीत कमी लागतात आणि तेवढ्या वेळात या बाळांना कृत्रिम श्वास देणे आलं लक्षात। या बाळाच्या बाबतीत असं होतं की त्याचं सुधारणा खूप हळू झाली, त्यामुळे आम्हाला व्हेंटिलेटरवर तिला बरेच दिवस पुल ऑन करावं लागलं। अगदी गरज पडली तेव्हा आम्हाला ट्रॅक्योस्टॉमी नावाची एक प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये आपण नळी टाकून श्वासनलिकेमध्ये नळी टाकून त्यांना आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास देतो। तर त्यासुद्धा या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये तिची हळूहळू रिकव्हरी होऊन आज 2 महिन्यानंतर ती आज डिस्चार्ज करतो आपण। त्याच्यामध्ये भरपूर डिपार्टमेंटचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे। प्राईम डिपार्टमेंट आम्ही सांगू की सर्जरी, ENT त्यांनी आम्हाला ट्रॅक्योस्टॉमीसाठी मदत केली, फिजिओथेरपी आहे ना। आणि हे सगळ्या गोष्टी मदत करत असताना आमचा जो नर्सिंग स्टाफ आहे किंवा आमची जी डॉक्टर मंडळी आहे त्यांचं अगदी जातीने या बाळाकडे लक्ष होतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा पेशंट जर बरेच दिवस व्हेंटिलेटरवर असतो तर त्याला निमोनिया होणे, बाकी इन्फेक्शन होणे, डेप्युबिटस अल्सर होणे, न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं। अगदी बारीक बारीक गोष्टी मेटिक्युलसली आम्हाला बघायला लागतात। पण आपण असं म्हणू की सगळ्या डॉक्टरांचं सहकार्य, नर्सिंग स्टाफचं सहकार्य आणि मेन म्हणजे पेशंटची उमेद ही त्याच्यासाठी फार महत्त्वाची असते। कारण बाळ श्वास घेत नसतं, त्याला आवाज काढता येत नसतो, त्याला त्याच्या भावना बोलता येत नसतं आहे ना। आणि आज आपण बघतोय की ती हसते आणि शी इज नाव रेडी टू गो होम आहे ना। त्यामुळे आम्हालाही आनंद आहे। सर, किती डॉक्टरांची टीम या मुलीच्या देखभालीसाठी? 9 डॉक्टरांची टीम आहोत इथे। सोबत आमच्याकडे जवळजवळ 15 नर्सिंग स्टाफ आहे आमचा आणि पेशंट जवळजवळ दीड महिना ICU मध्ये होते। पेशंट PICU दीड महिना आणि म्हणजे मदतीला होते। कारण या गोष्टीला नुसतं इम्युनोग्लोबुलिन वगैरे ट्रीटमेंट जरी त्याचा पार्ट असला तरी नर्सिंग केअर आणि फिजिओथेरपी हा त्याचा मेन गाभा असतो आहे ना। त्याच्यामुळे आज आपण म्हणू की या सगळ्यांच्या मदतीशिवाय हे पेशंट बाहेर येणं शक्य नाही, आलं लक्षात। त्याच्यामुळे हा काही एकट्या दुकट्याचं श्रेय देण्याची गोष्ट नाही, इथे सर्वांचाच वाटा आहे। अगदी आम्ही बघाल ICUमध्ये आपला 8 ते चढ उतार बाळाच्या कंडिशनमध्ये चढ उतार होत असताना नातेवाईकांनी संयमाने धीराने घेतलं आणि त्याच्याचमुळे आज आपण दिसतोय की हे पेशंट आज इथून बरं होऊन घरी जातं।